स्कॉलरशिप गणित मॅथ्स मध्ये आज आपल्याला बघायचं आहे इव्हन आणि ऑड नंबर्स वरचे एक्झाम्पल. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण इव्हन नंबर म्हणजे काय आणि ऑड नंबर म्हणजे काय ते समजून घेतलं होतं. थोडक्यात समजून घेऊया. इव्हन नंबर म्हणजे काय, तर ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 हे नंबर्स असतात त्याला आपण इव्हन नंबर म्हणतो. आणि ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला 1, 3, 5, 7, 9 हे नंबर्स असतात त्याला आपण ऑड नंबर असं म्हणतो. ठीक आहे. युनिट प्लेस म्हणजेच काय नंबर्सची, आता इथं 4, 7, 9 याच्यामध्ये हा जो ही जी प्लेस असते त्याला आपण युनिट प्लेस असं म्हणतो किंवा एकक स्थान असं म्हणतो नंबर्सचे. आता मी हे जे एक्झाम्पल घेणार आहे ते मराठीमधून पण घेणार आहे आणि इंग्रजीमधून पण घेणार आहे. क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये हे एक्झाम्पल्स दिलेले असतात. आता काही काही सेमीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेमधलं एक्झाम्पल कळायला थोडंसं अवघड जातं, तर त्यावेळेस त्यांना मराठी भाषेमधलं एक्झाम्पल माहिती असणं किंवा मराठी भाषेत जसं की इव्हनला सम असं म्हणतात, तर त्या सगळ्या गोष्टी माहिती असणं पण गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी लास्ट व्हिडिओ मध्ये पण इव्हन नंबर आणि ऑड नंबर म्हणजे सम आणि विषम संख्या म्हणजे काय ते समजावून सांगितलं होतं. ठीक आहे. तर आता आपण बघूया. तर आता प्रश्न आहे आपला, खालीलपैकी समसंख्या कोणती? विच ऑफ द फॉलोइंग इव्हन नंबर इज. खालीलपैकी आपल्याला समसंख्या इव्हन नंबर शोधून काढायची आहे. आता या नंबर्स पैकी आता मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगितलेला आहे. इव्हन नंबर म्हणजे समसंख्या कशी ओळखायची, तर नंबर्स युनिट प्लेस बघायची आणि त्याला 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणता जरी एक नंबर असेल तर तो नंबर इव्हन असेल, सम असेल. तर आपण शोधूया. आता फर्स्ट नंबर बघा 4567. आता याचे युनिट प्लेस एकक स्थानी कोणतं? 7. 7 हा नंबर आहे. आता 7 कोणता नंबर आहे? 7 इथे बघा. तर या नंबर पैकी नाहीये. ठीक आहे. आपल्याला इव्हन नंबर म्हणजे या नंबर पैकी पाहिजे. तर हा नंबर इव्हन नाहीये. फक्त लास्टचा नंबर वरून ठरवायचा आपण. आता इथे बघा युनिट प्लेसला 0 आहे. युनिट प्लेसला 0 आहे म्हणजे हा नंबर 0, 2, 4, 6 या नंबर पैकी एक आहे म्हणजे हा नंबर इव्हन आहे. ठीक आहे. तर इथेच आपल्याला उत्तर सापडलेलं आहे. आता खाली पण एकीकडे 1 आहे, एकीकडे 3 आहे. तर हे दोन्ही पण नंबर इव्हन नाहीये, कारण युनिट प्लेसला 1 आणि 3 नंबर. युनिट प्लेसला 1 आणि 3 नंबर आहेत म्हणजे हे कोणते नंबर आहेत? हे नंबर ऑड आहे. ठीक आहे. हा पण नंबर ऑड आहे. फक्त हा एकच इव्हन नंबर आहे. इव्हन म्हणजेच कोणते? समसंख्या. ठीक आहे. आणि ऑड म्हणजेच कोणते? तर विषम संख्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, 2 अंकी एकूण विषम संख्या किती? हाऊ मेनी 2 डिजिट ऑड नंबर्स आर? ठीक आहे. 2 डिजिट ऑड नंबर म्हणजे 2 अंकी आपल्याला विषम संख्या शोधायच्या आहेत. तर आता मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की 1 to 100 मध्ये किती ऑड नंबर्स असतात, किती विषम संख्या असतात? तर 1 to 100 मध्ये 50 ऑड नंबर्स किंवा विषम संख्या असतात. ठीक आहे. म्हणजे एकाआड एक विषम संख्या एक जाते. एक सम संख्या एक विषम संख्या. 1 नंबर इव्हन नंबर, एक नंबर ऑड नंबर एक जातो. ठीक आहे. म्हणजे असे 50 ऑड नंबर्स असतात 1 to 100 मध्ये. ठीक आहे. पण आपल्याला इथे काय विचारलेलं आहे? 2 डिजिट म्हणजे 2 अंकी संख्या पाहिजेत आपल्याला फक्त. म्हणजे 1 to 9 पर्यंत सगळ्या 1 डिजिट नंबर्स आहेत. ठीक आहे. म्हणजे 1 to 10 पर्यंतचे किंवा 1 to 9 पर्यंत 1 to 10 घेऊया आपण. ठीक आहे. 1 to 10 पर्यंतच्या सगळ्या म्हणजे येणाऱ्या विषम संख्या आपल्याला कमी करावी लागतील. ठीक आहे. आपल्याला फक्त 2 डिजिट पाहिजे. तर 1 to 9 मध्ये किंवा 1 to 10 मध्ये किती ऑड नंबर येतात? 5 ऑड नंबर येतात. ठीक आहे. 1, 3, 5, 7 आणि 9 असे 5 ऑड नंबर येतात. ठीक आहे. हे 1 डिजिट नंबर त्याच्यामधून कमी करावे लागतील. 1 to 100 मध्ये 50 ऑड नंबर्स येतात. ठीक आहे. आणि आता याच्यामध्ये 1 to 100 मधल्यापेक्षा याच्यापेक्षा 1 to 10 मधले 1 डिजिट नंबर कमी करूया. ठीक आहे. 5 कमी केले आपण. हे 5 1 to 9 मधले ऑड नंबर्स आहेत. ठीक आहे. हे कशामुळे कमी करतोय आपण? हे 1 डिजिट नंबर आहे त्याच्यामुळे आपण हे कमी करतोय. ठीक आहे. आपल्याला फक्त 2 डिजिट नंबर पाहिजे 1 to 100 मध्ये. ठीक आहे. तर 50 मायनस 5 केलं किती आलं? 45 आलं. तर आपला आन्सर आहे 2. ऑप्शन नंबर 2 45. तर आता हेच आन्सर तुम्ही अजून एका पद्धतीने काढू शकता. आता समजा तुम्हाला जर लक्षात नाही राहिलं
तर आता नेहमी लक्षात ठेवा, आता मी काय सांगितलं, एकाकडे इव्हन नंबर ऑड नंबर येतो, तर आता आपल्याला फक्त टू इव्हन आणि ऑड नंबर पाहिजे, ठीक आहे. तर आता मग 11 to 20 मध्ये 11 to 20 या सिरीज मध्ये किती 5 ऑड नंबर्स येतील, ठीक आहे. परत अजून पुढची सिरीज कोणती, तर 21 to 30 मध्ये परत 5 ऑड नंबर येतील, ठीक आहे. परत 31 to 40 मध्ये परत 5 ऑड नंबर येतील. असं करत 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 तुम्ही ज्यावेळेस 91 to 100 5 ऑड नंबर येतील, हा असे अशा 9 सिरीज येतील ना. 1 to 10 मधले आपल्याला नको, कारण हे 1 डिजिट नंबर येतात. तर 9 असे 9 चे आपल्याला ऍडिशन करायला लागेल. 9 मल्टिप्लाय बाय 5, ठीक आहे. 9 5 ची ऍडिशन करायच्या ऐवजी मी 9 मल्टिप्लाय बाय 5 करते. तर ते पण किती येतात 45. ही दुसरी मेथड आहे. ही जर तुमच्या नाही लक्षात आलं तर कसं काढायचं, काउंट केल्यासारखं. एक पुढचा प्रश्न आहे, 15च्या पाढ्यात 2 अंकी समसंख्या किती आहेत? हाऊ मेनी टू डिजिट इव्हन नंबर्स इन दी टेबल ऑफ 15 आर, ठीक आहे. 15 च्या टेबल मध्ये किती इव्हन नंबर्स आहेत ते विचारलेलं आहे. 15च्या पाढ्यामध्ये समसंख्या किती आहेत? तर आता इथे बघा 15 चा टेबल लिहिलेला आहे. आता इव्हन नंबर म्हणजे मगाशी सांगितलं की युनिट प्लेसला कोणकोणते नंबर्स पाहिजे, 0 2 4 6 8 हे नंबर्स पाहिजे, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये 15 च्या टेबल मध्ये 30 हा एक इव्हन नंबर आहे, 60 हा एक इव्हन नंबर आहे, 90 हा एक इव्हन नंबर आहे, 120 हा एक इव्हन नंबर आहे आणि 150 हा एक इव्हन नंबर आहे. किती होतील 1 2 3 4 5, ठीक आहे. पण न मोजता डोळे झाकून लिहायचं, कोणता पण जर इव्हन नंबरचा टेबल आला तर ऑल नंबर्स आर इव्हन, आणि जर ऑड नंबरचा टेबल आला तर त्याच्यामध्ये 5 नंबर्स ऑड असतात आणि 5 नंबर्स इव्हन असतात, ठीक आहे. तर विषम संख्येचा टेबल आला, विषम संख्येचा पाढा असेल तर विषम संख्येमध्ये 5 नंबर 5 नंबर्स ऑड असतात, विषम असतात, आणि 5 नंबर्स सम असतात, इव्हन असतात, ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल आहे, स ही जर समसंख्या आहे तर त्यापुढे क्रमाने येणारी समसंख्या कोणती, ठीक आहे. इफ x is a even number then which is a constructive even number comes after x, ठीक आहे. आता आपल्याला x नंतर येणारी इव्हन नंबर शोधायचा आहे. x नंतर लगेचच येणारा इव्हन नंबर शोधायचा आहे. कन्स्ट्रक्टिव्ह मीन्स लगेचच येणारा, ठीक आहे. तर आता मराठीमध्ये स आणि इंग्रजीमध्ये समजा x मानूया आपण त्या नंबरला. तर आता कधी पण मी मगाशी सांगितलं एकाड एक इव्हन नंबर आणि ऑड नंबर येत जातात. समजा आता 5 हा इव्हन 5 हा ऑड नंबर आहे, आपण इव्हन घेऊया, ठीक आहे. 6 हा इव्हन नंबर आहे, मग त्याच्या पुढचा इव्हन नंबर कोणता 8 आहे. 7 त्यांच्यामध्ये ऑड नंबर. आता 6 च्या नंतरचा पुढचा इव्हन नंबर कोणता आहे 10 आहे. म्हणजे आता इथं बघा कितीने वाढत चाललेला आहे. 6 + 2 केलं की काय येत आहे 8 येते, ठीक आहे. 6 + 2 केलं की 8 येते आणि 8 + 2 केलं की काय येत आहे 10 येते. म्हणजे आपण काय काढत जातोय इव्हन नंबर काढत जातोय, म्हणजे जनरल इव्हन नंबर काढायचा आहे आपल्याला, ठीक आहे. स असू द्या किंवा एक्स असू द्या काही फरक पडत नाही त्याच्याने. फक्त आपल्याला काय करायचं किती मिक्स केल्यावर पुढचा इव्हन नंबर येतोय किंवा समसंख्या येते ते सांगायचं आहे, ठीक आहे. म्हणजे आता इथे जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केला 10 चा पुढचा कसा करायचा 10 + 2 12, म्हणजे प्रत्येक वेळेस मी काय करते 2 ऍड करत जाते, ठीक आहे. 2 मिक्स करत जाते, त्याच वेळेस ते इव्हन नंबर समसंख्या येत आहे, ठीक आहे. म्हणजेच मला काय करायचंय स अधिक 2 हा माझा पर्याय योग्य ठरेल किंवा x अधिक 2, ठीक आहे. तर हे मी त्या दिवशी पण सांगितलं होतं. तर तुम्ही जर माझा मागचा व्हिडिओ इव्हन नंबर आणि ऑड नंबरचा व्यवस्थित लास्ट पर्यंत पाहिला असेल तर. पुढचं एक्झाम्पल आहे, सर्वात मोठी 2 अंकी समसंख्या आणि सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या यांच्यातील फरक विचारलेला आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट 2 डिजिट इव्हन नंबर अँड स्मॉलेस्ट 2 डिजिट ऑड नंबर. ओके, आपल्याला फरक काढायचा आहे, डिफरन्स काढायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला नंबर्स काढून घ्यायला लागेल. तर 2 अंकी सगळ्यात मोठी समसंख्या, ओके, म्हणजे ग्रेटेस्ट 2 डिजिट इव्हन नंबर, ठीक आहे. ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर कोणता आहे 99 आहे. पण आपल्याला काय विचारलेलं आहे 2 डिजिट ग्रेटेस्ट इव्हन नंबर विचारलेला आहे. ग्रेटेस्ट नंबर आहे 99, पण हा नंबर कसा आहे युनिट प्लेसला 9 असल्यामुळे हा नंबर ऑड आहे. आपल्याला ग्रेटेस्ट इव्हन नंबर पाहिजे 2 डिजिट, ओके. म्हणजे 99 पेक्षा एकाने स्मॉल असेल तो, तर ग्रेटेस्ट 2 डिजिट इव्हन नंबर
म्हणजे सगळ्यात मोठी 2 अंकी समसंख्या 98 ही आहे. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे? सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या कोणती? ठीक आहे. आता सगळ्यात लहान 2 अंकी विषम संख्या ती कोणती आहे? तर सगळ्यात लहान 2 अंकी समसंख्या कोणती आहे? 10 आहे. ठीक आहे. स्मॉलेस्ट 2 डिजिट इव्हन नंबर. आता आपल्याला ऑड नंबर विचारलेला आहे. ऑड नंबर त्याच्या पुढचा 9 तर 1 डिजिट आहे. त्याच्या पुढचा 11 येईल. 11 हा 2 डिजिट स्मॉलेस्ट इव्हन ऑड नंबर आहे. 2 अंकी सगळ्यात लहान विषम संख्या यांचा आपल्याला फरक विचारलेला डिफरन्स विचारता काढूया. किती येईल इथं 7 येईल आणि इथं 8 येईल. 87 येईल आपल्याला. आहे काय तर ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. 87 येईल. ठीक आहे. तर आता हे काही एक्झाम्पल घेतलेले आहेत. तर जर तुम्हाला जमत असेल किंवा जमवत असेल तुम्ही की आता मी फक्त 5 एक्झाम्पल सोडून घेतलेले आहेत. तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण मी काही एक्झाम्पल सोडून घेईन. या एक्झाम्पलचा सराव करा. प्लस तुम्हाला घरी जमत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. सराव करणं खूप गरजेचं आहे गणित फास्ट सोडवण्यासाठी आणि अचूक सोडवण्यासाठी. ठीक आहे. तर आता या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून इव्हन आणि ऑड नंबर्सचेच एक्झाम्पल बघणार आहोत.